प्रेज द लॉर्ड. कल्पनाच किचनमध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज आपण ओल्या हळदीची रेसिपी बघणार आहोत. तर ओल्या हळदीचे लाडू. तर इथे मी 250 ग्रॅम ओली हळद घेतली आहे. बघू शकता. 250 ग्रॅम ओली हळद. त्यानंतर आपलं जेवणाच्या वाटीचंच प्रमाण सांगते मी. 2 वाट्या गव्हाचं पीठ. त्यानंतर 1 वाटी बदाम बारीक करून घेतले, अर्धी वाटी काजू, अर्धी वाटी तीळ, अर्धी वाटी डिंक. डिंक ऑप्शनल आहे, घालायचं असेल तर तुम्हाला हवं असेल तरच तुम्ही टाका. पाव वाटी पिस्त्याचे काप, पाव वाटी खसखस, 2 चमचे सुंठ पावडर घालणार आहोत आणि 1 वाटी खोबऱ्याचा किस. 250 ग्रॅम गूळ मी किसून घेतला आहे लवकर मेल्ट व्हावा म्हणून. 250 ग्रॅम हळद असेल तर 250 ग्रॅम गूळ घ्या, 500 ग्रॅम असेल तर 500 ग्रॅम घ्या, म्हणजे जितकी हळद तेवढा गूळ. आणि जायफळ आपण किसून टाकणार आहोत. तर सर्वात आधी आपल्याला मी आता हळद इथे स्वच्छ धुवून घेतलेली आहे. ही आपल्याला अशी वरची सालं काढून घ्यायची आणि मग किसून घ्यायची. हे बघा, अशा प्रकारे आता मी सालं काढून घेते आणि किसून घेते आणि मग मिक्सरमध्ये पण करून घेते. हे बघा, आता माझी हळद सोलून झाली आहे. मी आता आधी किसून घेते. हे बघा, अशा पद्धतीने मी मोठ्या छिद्रांची आहे. ही हळद सोलताना नेहमी हात पिवळे होतात, त्यासाठी आधी तेल किंवा तूप लावून घ्यायचं हाताला मागून पुढून. मी थोडंसं तेल लावलं होतं तरीसुद्धा थोडेफार होतातच. तर अशा पद्धतीने मी आता हे सगळं किसून घेते आणि मग मिक्सरमधून बारीक करून घेते. हे बघा, आता ह्याच्यापेक्षा पण आपल्याला बारीक पाहिजे म्हणून मी मिक्सरमधून करून घेणार आहे. आता मी सगळी किसून घेते आणि मिक्सरमधून बारीक करून घेते. हे बघा, अशा प्रकारे मी बारीक करून घेतली आहे. आता ही एका ताटात काढून घेते मी. आता सर्वात आधी आपण डिंक तळून घेऊया. साहित्यामध्ये मी तुपाचं प्रमाण सांगायला विसरले. हे बघा, आता सध्या मी 1 वाटी जेवणाची वाटी आपली तूप घेतलेलं आहे. घरचं तूप आहे, हे म्हशीचं तूप आहे. सध्या मी 1 वाटी घेते, मग शेवटी मी तुम्हाला सांगते मला किती तूप लागलं ते. आता डिंक पण आपल्याला तळल्यानंतर फुलल्यानंतर बारीक करून घ्यायचं. छान फुलवून घ्यायचा. आता काढून घेऊया. आता हळद परतून घेऊया. थोडं थोडं तूप घालून परतून घ्यायचे. गॅसची फ्लेम कमी केली मी. कलर बदलायला लागला की मग काढून घ्यायची. हे बघा, आता हळदीचा कलर चेंज झाला आहे. आपण
काढून घेऊया. गॅस बंद करते, काढून घेते. आता बाकीचे पदार्थ आपण फ्राय करून घेऊया. बदाम, यातच काजू घालते. तीळ, थोडंसं तूप घालते. खसखस, खोबरं पण मी यातच टाकते. अतिशय आरोग्यदायी लाडू आहेत हे. नक्की करा तुम्ही. हिवाळ्यामध्ये तर थंडीच्या दिवसात खायलाच पाहिजे. लहान मुलांना पण द्या तुम्ही. याच्याने जखम पण भरून निघते. त्यानंतर सर्दी, खोकला, ताप असेल तर थंडीच्या दिवसात येतोच लहान मुलांना पण. तर एक लाडू दररोज खायला द्यायचा. सर्दी खोकल्याला तर अतिशय छान. कंबरदुखी, जॉईंट्स पेन वगैरे. आता काढून घेऊया. अशा परातीमध्ये मी काढून घेतली आधी हळद, आणि त्यावरच आता हे साहित्य टाकून घ्यायचं. आता पीठ भाजून घेऊया. पूर्ण 1 वाटी तूप घेतलं होतं मी. तर पुन्हा आपल्याला तेलाची गरज लागणार आहे. तुपाची गरज लागणार आहे. आणखी अर्धी वाटी तूप घेतले मी. आता हे छान भाजून घेते मी. हे बघा, आता पिठाचा कलर चेंज झाला आहे. खरपूस भाजून झाले पीठ. बघू शकता, मस्त भाजले. आता यातच आपल्याला गूळ घालून घ्यायचा. गॅस मंदच ठेवायचा. थोडंसं तूप घालते मी. आता मी हे परातीत काढून घेते. ॲक्च्युली याच्यातच मिक्स करायला हवं, पण फ्राईंग पॅन कमी पडतो मला. एवढं मटेरियल बसणार नाही आहे त्यात. म्हणून मी ह्या आपल्या इन्ग्रेडियंट्सवरच टाकून घेते. हे बघा, छान भाजले गेले. तर काढून घेऊया. हे बघा, आता मी यातच ओतून घेतले सगळं. बसलं सगळं साहित्य यात फ्राईंग पॅनमध्ये. आता हे आपल्याला 5-1 मिनटं तरी असं मिक्स करून घ्यायचं सगळं. छान एकजीव झालं पाहिजे. आणि मग आपण लाडू वळायला घेऊया. मला वाटलं होतं बसणार नाही, पण बसलं यात. आता यात मी उरलेलं
तूपही टाकून देते, म्हणजे आपल्याला 1.5 वाटी तूप लागले. आता 5 मिनिटानंतर मी हे काढून घेते आणि कोमट झालं की मग तुम्हाला दाखवते लाडू वळताना. हे बघा, आता मी एका परातीत काढून घेतले सर्व. आणि आता आपल्याला सुंठ पावडर टाकायची आहे 2 चमचे. आणि जायफळ किसून टाकते. आता हे सर्व आपल्याला एकत्र करायचे. मिश्रण अजून गरमच आहे. थोडं कोमट झालं की मग आपल्याला लाडू वळता येतील. बघा, आपलं मटेरियल आता मिश्रण बऱ्यापैकी कोमट झालेलं आहे. आता मी तुम्हाला बांधून पण दाखवते. बघा, इझी बांधल्या जातात. तुम्हाला हवी ती साईज तुम्ही धरू शकता. जर तुम्हाला एक साईज पाहिजे असेल तर एखादी पळी असते ना छोटी किंवा वाटी, ती सेट करून घ्यायची. हे बघा, अशा प्रकारे आता मी सर्व लाडू बांधून घेते. हे बघा, आता आपले ओल्या हळदीचे लाडू तयार आहेत. बघू शकता तुम्ही. अतिशय आरोग्यदायी लाडू आहेत हे, आणि खूप करायला पण इतके सोपे आहेत. अतिशय अवघड नाही. तुम्हाला जर असे ओबडधोबड वाटत असतील ना, पण यात सगळे ड्रायफ्रूट्स आहे त्यामुळे असे दिसतात. आणि जर तुम्हाला नको असेल, असं प्लेन पाहिजे, सुंदर दिसायला, नाही का, असं वाटतं की छान लाडू आहे, तर तुम्ही असं मिश्रण मिक्सरमध्ये करून घ्यायचं. आणि मग ते बांधायला पण सोपं जातं आणि लहान मुलांनाही खाता येतं. तर मी हे 2-3 असे करून दाखवलेत तुम्हाला त्यासाठीच. तर आता तोडून पण दाखवते. बघू शकता. हे बघा, अतिशय सुंदर लाडू झालेत आणि हे आरोग्याला अतिशय चांगले आहेत. थंडीच्या दिवसात हे एक लाडू तरी खाल्ला पाहिजे. जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉन प्रेस करा. आणि फेसबुकवर असाल तर फॉलो करा. धन्यवाद.